हॅलो 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 आवाज येतोय? 10 वाजले, 10 ला एंट्री झालेली आहे. शेवटपर्यंत आवाज हे बाकीचे लावून घेतलं, सगळं ओके, ऑल इज ओके. मोठे मोठे गार केले गंमत वाले, अरे मोठे मोठे गार केले गंमत वाले, लांबो रे खडा हिम्मत मारली काय होय. आता ते व्याख्या कोणी करायच्या की हाच मोठा आणि तोच मोठा, तिघच मोठं आणि बाकीचे येडे शक्ती करूयात. सगळं कडकडा होणार, सगळं कडकडा होणार, फक्त बघित राहायचं. कुठे जा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धिदेवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने या महाराष्ट्रामध्ये आज तगायत पुढे आणला तो विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना आणि महान तेजस्वी व्यक्तिमत्वांना मी अभिवादन करतो. अवघा उत्तर हिंदुस्थान याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि होळकरशाहीची स्थापना केली. ते थोर मल्हारराव होळकर ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी त्यांनी पेटवली. तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी, धर्मयोगिनी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून माझ्या गावची गावदेवी आई नवलाई देवी, जैनेची आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, देव चव्हाटा, धनिक केदारली, मुंबईची मुंबादेवी, विरारची जीवदारी, जागे बदल, नटेश्वर, रंगदेवता यांना नमन करून आज या हंगामातील मुंबईच्या नाट्यगृहातील हा तिसरा प्रयोग आणि आजचे आयोजक शशिकांत मांडवे आणि आमचे बलराम तांबे दोन बंधूंना मनाचा मुद्रा करतो, कारण त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आजचे मला साथ देतात सिद्धार्थ बारगोडे, सिद्धेश बारगोडे, बँजोला सुरत मालकेकर, ऑर्गनला दिग्विजय ढेरे आणि अवतपायला विशा घराकडे, साऊंडला माझा राजूदादा पाड्या आणि साधात रंग भरणारी माझी शाखा. जय हनुमान, जय बजरंगबली, नृत्य कलापथक पद्माजी कोटवाडी या सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलं पैसा आलं. या ठिकाणी आयोजक शशिकांत मांडवे आणि बलराम तांबे तुम्हाला मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी अनेक आज 2 बाऱ्या आहेत, तिकडे जीवन भाऊ आहेत आमचे आणि राजेश भाऊ आहेत आणि अनेक शाहीर आज इकडं उपस्थिती आलेली आहे. बघा भाऊ माझ्या, बघा आमच्या आता काय. आदरणीय सुधाकर भास्कर माऊली, प्रभाकर धोपट, चंद्रकांत धोपट, विनायकजी सावंत आयोजक आहेत, विनोद फटकरे बुवा मानाचा मुजरा बुवा, संदेश ओकटे ढोलकीला आज नाही आहेत पण आलेले आहेत, अमोल दैत बुवा आमचे तुरेवाले, सुरेश चिबडे माऊली आमचे शक्तीवाले, निखिल गुरवा आहेत, राजूदादा प्री, रोहित टिके, युट्यूबर्स निखिल मिरगळ आहे, काशीनाथ जोरले माऊली आज आलेले आहेत खूप दिवसानंतर, राम जांगेश्वर माझे पाठीराखे, सुरेश बावदाने, गोडगाड्याचे गायक समीर तटकरे, रमाकांत जावळे माऊली आमचे गीतकार आहेत, शाहीर नितीन रसाळ भाऊ आमचा ढाण्यावाद तुरेवाल्यांचा, शाहीर शिवाजी कोकरे लेखणीचा जादूगार म्हणतात, आमचा दिग्या भुवड
दाभोळकर बंधू आहेत, आमचे गव्हाण्याचे प्रकाश ओरख माऊली, नितीन मास्टर, सद्गुरू सेवा मंडळ दाभोळ गंगेवाडी, हरिभक्त परायण तुकाराम कोलापटे आलेले आहेत, कीर्तनकार, अनेक मंडळी आहेत, इकडे पण आहेत. वाळकेश्वरचे नगरसेवक आदरणीय सनी सानप माऊली आहेत, दादा एडगे आहेत, आमचे बंधुराजे गणपत वरक माऊली, संतोष भावदाने, शशिकांत जांगळी, मालोजी बोडके, मिहीर भावदाने, अनेक मंडळी आहेत. आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, ज्याने अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत, आमच्या कोकणचा खऱ्या अर्थानं देवदूत म्हणता येईल असे आमचे अनंत काप माऊली आणि जीटी हॉस्पिटलचे विकास विठमल माऊली, तुम्हाला मनाचा मुजरा करतो, तुम्ही आलात, आशीर्वाद द्यायला सुरुवात करूयात. आम्हाला थांबा हो, लगेच जो बटन दाबतात ते कुठली बोनी, तू मला अंगुराचा द्या बघू, वरचं द्या, एवढं जाईल झेपण तेवढं घ्यायचं आपण. तू मला अंगुराचा मी लाकडी घुसाग, तू शेरडी शिकारी मी भाबडा ससाग, तू शेरडी शिकारी मी भाबडा ससाग, तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे. बोले छान बोललेला आहे, तुरेवाला दिलं पाहिजे. नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नौका जाईल तरुण. नाही वेगळा आहे काहीतरी, नाही ना वेगळा आहे, थांबा नवा आहे, ह्याच्यात तर हे आता नवं आहे ना, मी गायलेलं नाही, आता बोल एखादं नवीन चाललेली येईल काय. नटेश्वराला स्मरून रसिक वंदन करून, नौका जाईल तरुण मन येईल भरून, रसिका तुला हात जोडतो आणि ह्या बुवाचा काना मोडतो. शब्द महत्वाचे आहेत. तेच बोलेल ना, शब्दाचा जादूगार इकडे आणि सुरांचा न्यायगार तिकडे आहे, इकडे तिकडे होता ना. एक शेर घेतो सुरुवातीला. अनेक रंगांना पाण्यात रंगताना पाहिले आहे, अनेक रंगांना पाण्यात रंगताना पाहिले आहे, आणि अनेकांची स्वप्ने मी भंगताना पाहिले आहे. अरे लहान तोंडी मोठा घास कशाला पाहिजे, लहान तोंडी मोठा घास कशाला पाहिजे, आणि हवा काढणाऱ्या अशा किती टाचण्यांना मी गंजताना पाहिले, मी गंजताना पाहिले. वैचारिक वाद होईल, वैचारिकच वाद होईल, बारी चांगली ठेवलेली आहे, आणि ते विचारांची लढाई म्हणतात ना, ते विचारांनीच होणार. या 7-8 बारे आहेत, अजून मुंबईला 2-1 बारा लागणार. थँक्यू सो मच. हे लास्ट आहे, हे आमचं बल्याबुवांचा चिरंजीव शक्तीवाला आहे, एक दिवस बारी करणार ते आमच्यावर. थांबा, विचारांची लढाई विचारणे होणार येणार आहे. याच्यामध्ये 8-1 बारे आहेत, अजून 2-3 लागण्याची शक्यता आहे. 10 वेगळं, गावाला गणपतीला पासा, दसऱ्याला पासा, 20 बाऱ्यांचं हे सोबती आहे. बघूया किती पाळतात. 1 वर्ष लागलेलं आहे ह्या वारीची तयारी करायला, 1 वर्ष. 28 तारखेला सकाळी आणि संध्याकाळी आहे, त्याच्या आधी आहे. बघू तरी कस लागेल खरा. सुरुवात करतो त्या.
पूजा मूलम सद्गुरुमुदं मंत्रमूलम सद्गुरुवाक्यं मोक्षमूलम सद्गुरु कृपा स्तवन पहिले स्तवन सद्गुरु चरणाशी स्वामी चरणाशी लक्ष असावं. स्वामी चरणाशी पहिलं स्तवन गायला पवईला पांडुरंग चरणाशी, दुसरं स्तवन गगनगिरी महाराजांच्या चरणाशी गायलेलं आहे. आज स्वामी चरणाशी स्तवन लक्ष असावं. जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं, जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं, जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं. जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं, जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं, दुःखाचं हे गाठोड सोडायचं. सोडूनी हातचं काम जाऊनी मठात थांब, सोडूनी हातचं काम जाऊनी मठात थांब, मिटून डोळे भेटू मिळेल तिथे आराम. शंका आशंकांचा विचार सार खोडायचं, शंका आशंकांचा विचार सार खोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड स्वामी नाम एक तो चार धाम, जपाव स्वामी नाम एक तो चार धाम, सांगते घेऊ नको तू राहत्या वचनाव ठाम. दुःख देईल ते तू विखार सार तोडायचं, दुःख देईल ते तू विखार बंधन तोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं, दुःखाचं हे गाठोड सोडायचं आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं. जाऊन स्वामी चरणी दोन्ही हात जोडायचं,
आणि दुःखाचं हे गाठोड सोडायचं. बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हरदासवरीचा. अखंड बाबूरंगे घराण्याचा. बोल भिवा शंकर नारायण गुरव बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकारी गंगाराम प्रभाकर बोलपूर गणपती बाप्पा. धन्यवाद. या ठिकाणी दिनेश कोतरकर माऊली आज आलेले नाही. समीर तटकरेंकडे 1001 रुपयाचा आशीर्वाद पाठवलेला आहे. धन्यवाद. रमाकांत जावळे माऊली गीतकार यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. महेश कुंभार माऊली तेजस कुंभार शौर्य कुंभार 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे अमोल भोवड संदेश गुरव 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे आमदार किरण भैया सामंत साहेब यांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे दादा हेडगे आयोजित युवा नेतृत्व अपूर्वाताई सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त शक्तितुऱ्याचा मोफत कार्यक्रम असणार आहे. गेल्या वर्षी देखील मोफत होता, यंदा देखील मोफत आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2026 याच ठिकाणी असणार आहे. मी इथे असणार आहे आणि समोर राजेश बुवा निकम आहेत. 1001 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे प्रशांत पवार माऊली 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गणाला पौत बांधायचं. आणि आमचे कनावजे माऊली गावावरून चेन्नईवरून 500 रुपये पाठवलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की आहे सगळं घ्या. कैलासवासी सुनंदा गोविंद कोल्हापूर यांच्या स्मरणार्थ मिहीर संतोष बावदाने याचकडून काही काय काय आणून फरमाई 201 रुपये देतो. काय बोललं की म्हणायचं सगळ्यांच्या मी कटिंग करणार सगळ्या जणांना. आज यांच्या समोर एक गण ठेवतो, यांच्या समोर अनेक गण ठेवले, त्याचं नाही. दुसऱ्यानं काय केलं तेवढा फक्त धोत राहायचा आणि वर्षभरात 1 वर्ष. पण मी काय म्हणतो शक्तितुऱ्याच्या इतिहासामध्ये दुसऱ्याच्या बारीक झालेले गण त्याला फक्त कटिंग एकाच शहराची फक्त एकच शहर देतो. अहो हा विषय कसला? कोणी सांगितलं जबरदस्ती केली आहे आणि वर म्हणायचं. ह्या गणाला म्हणतात मी कटिंग मध्ये एवढं कमवलं त्यांनी पण कमवलं नसतील. ह्या वर्षभर बाऱ्या करतात आणि त्यांचं म्हणणं एकच आहे. त्या पवत्यावाल्याला दाखवतो, पवत्याला दाखवतो. आज तो समोर आहे काय दाखवायचं. अरे बघू तुला हिसाब किती आहे ती. अरे दाखवायचं म्हणजे काय दादागिरी करायची का मारामारी करायची? विचार केला नाही आहे ना. आज गण जातोय त्याचा उत्तर आजच द्यायचा. समाज समोर आहे, युट्यूबर वाले आहे आणि नंतर बाकीचं द्यायचं. तुम्हाला सूट आहे पण तोच गण द्यायचा. पहिला फरमाईश घेऊ, 2 फरमाईश घेऊ. नाव गणाचं गोंडायचं काय क्रेज आहे. 1 वर्षानंतर मला कंटाळा आला तरी गाव पण लोकांनी प्रेम केलं आणि दाखवायचं पावतं आहे. पावत्याला दाखवतो काय दाखवणार, काय दाखवणार? तेवढी हिंमत पाहिजे, हिंमत पाहिजे. डोळे लाल केले की जाऊ. नाव गणाचं गोंडायचं आणि सुखाला नांदायचं. गाव देवाच्या हुकमाला नातं नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवाला, भेट दिली ही गाव देवाला, तुला पवत बांधायचं.
पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुभान नांदायचं गडाला पवत बांधायचं दरवाजे माऊलींचा चिन्हित आलेला मेसेज त्यांच्या समोर त्यांच्या इथं पण भारी आमच्या बुवांच्या समोर साकार करा आहे ना विचार हा किती आहे इथं काही आई बरं देणारा आहे ना आपला लंबोदरा काढवड करून सारी तर कमी सोया बरोबर सारखं मातर सजू दे घरा संसार काय काय गाये गणपतीला तुझा गौराईला घराला सणाला काय काय गाये गणपतीला तुझा गौराईला घराला सणाला संसार काय काय गाये गणपतीला तुझा गौराईला आणि म्हणून सचिन कदम बुवा दुसऱ्यांची कवनाची पोरं आपल्या कमरावर उचलून गाजवायची नाही 3 वर्षात तुमचं एखादं दाखवावर फेमस गाणं म्हणून कवनातली स्वतःची मुलं तयार करायची आणि कमरावर घ्यायचं नंतर मी जास्त मिळवायची आता गण गातो गण आहे सुवर्णाचा गण याचा भाग घेताना मुळारामाचा गण द्यायचा नाही याचा भाग घेताना आदिमाईचा गण द्यायचा नाही हा जो सुवर्णाचा गण त्याच्या पुढचा भाग द्यायचा असेल तरच द्यायचा नाही तर फालतू मध्ये फुशारकी मारायची नाही आणि बाजू मारून घ्यायची नाही कारण हा गण युट्यूबला राहणार लक्तर विषय जातील म्हणून काय म्हणतो काही पाच निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण अरे निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून ओंकाराची मात्रा मूळचे ठिकाण शक्तीची मात्रार्थी नटेश्वर मान त्रिगुणाशी व्यापी पदा नावाचा राध्यान त्रिगुणाशी व्यापी पदा नावाचा ध्यान वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण निराकारी बीज सहज तेथे सुवर्णाचा गण वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून वैष्णवी मायाची शक्ती नामखे कवी ऐकून
गुण विद्या 14 कला 64 आळवी प्रेमान सुवर्णगणाचा माता पिता घ्यावो ओळखून सुवर्णगणाचा माता पिता घ्यावो ओळखून वैष्णवी माता चिता शक्ती नामध्ये कवी ऐकून वैष्णवी माता चिता शक्ती नामध्ये कवी ऐकून सूत्रावी जीवन दावी कला मजलिला भक्तिभाव मौन कवी नारायण कवन करती ग्रंथ पाहुन कवी नारायण कवन करती ग्रंथ पाहुन वैष्णवी माया चिदा शक्ती मध्ये ऐकून वैष्णवी माया चिदा शक्ती मध्ये कवी ऐकून एवढ्या गाण्याचा फक्त भाग द्यायचा आणि नंतर फुसारख्या वागायचा पोरे फिरून देत बुवांची घडून आहे टाइम किती वाजता संपवायचा या तर सगळं वाजलं विकास लोमारे बुवा आपला विकास निकमत यांच्याकडून शाहिरी महाचा मुद्रा आणि आनंद कापवली दोन्ही देवदूतांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि अद्विका अनेश्वरी कैलास पारधले अद्विका अनेश्वरी कैलास पारधले यांच्याकडून जय बजरंग बली कला पथकात 200 रुपयाचं पारितोषिक आले बुवांची गोळा नाही विषय तोच आहे फक्त चालवत त्यांचं म्हणणं असं आहे की त्या गवळणी यशोदेला म्हणतात किंवा दुसऱ्या कोणाला म्हणतात की या सालेची आता गवळण असली पाहिजे गोकुळातली बरोबर गवळण गोकुळातली काय नाही मी म्हटलोय असं ते काय म्हणाले की वेळ आली या हाय घाल्याची या घोंगडी वाली अगदी टेन्शन नाही एक अशी माया व भाग तर व्यवस्थित ऐकून घ्यायचं ही जी माया शकट म्हणून राक्षस आला नाव आहे शकट हा वेगळा अर्थ काढा ती जी माया ती त्यांना म्हणजे काय शब्द वापरला भाव अजून बुद्धी नसली कशी या सालेची म्हणून यशोदे चिंता वाटते तुझ्या वाल्याची वेळ आली आहे घाल्याची या घोंगडी वाल्याची उत्तर फक्त आहे काय नंतर सांगा नको घाबरू जाईल आबरू बापाच्या माप्याची कोणती चालले तुला अरे नको घाबरू जाईल आबरू बापाच्या माप्याची
टेन्शन काय कोणत आहे? अरे श्रीकृष्ण आहे तो, घोंगडीवाला आहे तो, अरे सावळा काळा आहे तो, जगाचा मालक आहे तो. तू टेन्शन नाही घ्यायचं, तुझा उद्धार करण्यासाठी तो आलेला आहे. एक चमचमते पोरी, ये राधाबाई, ये गवळणी, तुझा उद्धार करण्यासाठी तो आला. त्याची काळजी तू नाही व्हायची. तो आहे, तो धुरंधर, धुरंधर तू आहे, धुरंधर अगणित आहे. म्हणून काय म्हणतो, तो जो शकट आला होता, शकट माया घेय, तो हा सांगतो. हा निकमानो व सत्तर निकम खेळण्याचं यंदा तरी वाचून दिला, त्या पुढच्या वेळेला बारी द्या. एक मी बघून देतो, अनाऊन्स करू, 100% आहेत बघा. नकोस घाबरू, जाईला बरू मापाच्या बाप्त्याची, अरे घोंगडी वाल्या समोर ही माया एका चापट्याची. पाहिली किंमत एकट्याची, पाहिली हिंमत एकट्याची, काही लायकी शक्त्याची. 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 नकोस घाबरू, जाईल आबरू बापाच्या बाप्त्याची, घोंगडी वाल्या समोर एका चपट्याची. पाहिली हिंमत एकट्याची, काही लायकी शक्त्याची. 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 काळजी आहे ना तुला की ह्या कृष्णाचा काय होईल यशोदे माये? काळजी वाटते ना? सांगितलंय एकटा खंबीर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता काय? अरे बोवा, काही गडबडीत तुम्हाला मानाचा मुद्रा करायला राहिला, काही गडबडीत राहिला. शाहीर प्रतिस्पर्धी आहे, मानाचा मुद्रा सचिन कदम. आमचा प्रश्न आता हा, अरे आमची गळून आहे ना, टाइम आहे ना झालेला आहे. काही आहे, काही आहे. घरादाराचा पसारा गेला, अरे जमला नाही संसार तुला. अरे घरादाराचा पसारा गेला, जमला नाही संसार तुला. तुझे कर्म तुला भोवले, तुझे कर्म तुला भोवले. जन्म येऊनी भोग घेऊनी सांग दिवे किती लावले. 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 घरादाराचा पसारा गेला, जमला नाही संसार तुला. तुझे कर्म तुला भोगले, तुझे कर्म तुला भोगले. किती लावले. किती लावले. देह नावाला पुतळा, मन तुझं चंचल फार, मन तुझं चंचल फार, मन तुझं चंचल फार. नाही चित्त थाऱ्यावर, नाही नात्याला आधार, नाही नात्याला आधार, नाही नात्याला आधार. परिवाराची चिंता नाही, परिवाराची चिंता नाही. अशी कशी तू गवळणवाली. तू काय काय थांबले, तू काय काय थांबले. जन्म येऊन भोग घेऊन, जन्म येऊन भोग घेऊन सांग दिवे किती लावले. जन्म येऊन भोग घेऊन सांग दिवे किती लावले. येऊन भोग घेऊन सांग दिवे किती लावले. जन्म येऊन भोग घेऊन सांग दिवे किती लावले. घरादाराचा पसारा गेला, जमला नाही संसार तुला.
तुझे कर्म तुला भोवले, तुझे कर्म तुला भोवले. शॉर्टकट मध्ये जेवण घेतलेली आहे. बुवांचा प्रश्न तोच आहे ना, ऐकलेला आहे बुवांचा तो प्रश्न आहे. बुवा आज पुन्हा एकदा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले, त्या बाळाचं नाव काय? तर शाहीर, दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मलं, त्या बाळाचं नाव आहे राधेय. राधेय म्हणजे सारथी पुत्र, आणि त्या गावाचे नाव काय? तर त्या गावाचे नाव आहे कुंतलपूर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जमलं तर घ्या पटू. माझा प्रश्न सालाबतप्रमाणे बुवांना दिलेली आहे, दिली ना. तर बळीराजाच्या कमरेला जोपर्यंत आकडी कोयते आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतंही विघ्न येणार नाही, संकट येणार नाही, असा त्याला वर कोणी दिला, एवढं सांगायचंय बुवा. तुम्हाला प्रत दिलेली आहे. प्रश्न माहिती आहे ना पुरकृतीचा? या ठिकाणी आमचे आनंद भावकर भाऊ आणले आहेत. हे बी उद्या बारी आपली. तर मी एकच सांगेन, नंतर आपण बोलू. एका म्हणजे वेळ नाही माऊली, वेळ नाही, 5 मिनिटाची वेळ दिली. आपण भेटू. काय विषय काय तुमचा? ठीक आहे, नाही ठीक आहे, वेळ कमी आहे. आणि ऐका ना माऊली, असे शूज नका घालून येऊ. ऐकलं साधत असे शूज नका घालू. ऐकलं? हा चालेल, ठीक आहे. लावा ध्यान घेऊन उघड कान. सचिन कदम बुवा, आईचा विश्वास न बोलत. केवढा त्रास झाला, केवढा त्रास झाला. त्या खंड्यात जेव्हा तुम्ही बोललात की बहिणीची खुलून मारली, तेव्हा जीभ नाही छाडली तुमची, तेव्हा लाज नाही वाटली. ही आगावगिरी तिथंच ठसा, नाही तर आपल्याकडे दिसली जाईल. कारण मी एकच सांगतो, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे, एवढंच मी सांगतो तुम्हाला. बस लावा ध्यान घेऊन उघड कान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान. लावा ध्यान घेऊन उघड कान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान घेऊन उघड कान. लावा ध्यान घेऊन उघड कान. तुझ्या नशिबाला
मान बापाला घड घडणार सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या मान 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 शब्दाला शब्द 100% मिळणार भागाला भाग 100% मिळणार तुम्ही ज्याप्रमाणे बारी ठेवली त्याप्रमाणे मी बारी केलेली आहे आता तुम्ही ज्याप्रमाणे बारी ठेवाल त्याप्रमाणे मी मागून येणार हा माझा शब्द आहे परी अमित पिलके 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या मांडे साहेबांची भाजी आहे तर शाहीर तुम्हाला दुसऱ्या वर्षात शुभेच्छा देतो आणि बारी आटपती घेतो पहिली धन्यवाद